श्री स्वामी समर्थ. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांत स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते. शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांची वारुळही झाली होती. मात्र त्यांनी समाधी भंग केला नाही. एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला. त्यापाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूड तोड्या भयभीत झाला. इतक्यात त्यांची समाधी भंग पावली. ते ध्येयभानावर आले. लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ.